गुरुवर्य धर्माचार्य 1008 महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज दहिवाड यांचे पूजन करून श्री दत्त दिगंबर पीठ लाडगाव छत्रपती संभाजीनगर येथे गुरुपौर्णिमा उत्सवात 2025 मोठ्या उत्साहात साजरी. शेकडो भाविक या सोहळ्यामध्ये आले होते. उत्कृष्ट पत्रकार व धर्मभूषण सन्मान सोहळा पडला पार. दत्त भगवान की जय. जय नरहरी. मी सौ अर्चनाताई सोनार, वृत्त संपादक, आपले रुबद्ध सुवर्ण वार्तावर स्वागत करीत आहे. आपल्या जीवनात गुरुला महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्यांचा गुरु असतो. गुरु नेहमी आपल्या शिष्याला अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. गुरु अज्ञानी शिष्याला ज्ञानी बनवतात. गुरुपौर्णिमा हा दिवस सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. माणसाचे जीवन चांगले करण्यासाठी गुरु असणे आवश्यक आहे. गुरूंच्या सहवासातूनच जीवनात संस्कार आणि शिक्षणाचा अंदाज लावता येतो. गुरूंच्या कृपेनेच मनुष्य जीवनात प्रगती करू शकतो. आजही स्वार्थी जगात गुरु निस्वार्थपणे सर्वांना शिक्षण देतात. एक गुरु आपल्यासाठी आपले प्राण अर्पण करतो. त्यामुळे त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे आणि त्यांचे अनुसरण केले पाहिजे. प्रत्येकाने जीवनात नेहमी गुरूंप्रमाणे वागू नये, तर गुरु सांगतील त्याप्रमाणे वागावे. जेव्हा आजच्या सारख्या शिक्षणासाठी शाळा नव्हत्या, मुलं गुरुकुलात शिकायला जायची. ठराविक कालावधीत शिक्षण पूर्ण करून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या भक्ती आणि क्षमतेने गुरूंना गुरुदक्षिणा देऊन ते घरी परतायचे. तेव्हापासून गुरुपौर्णिमेची परंपरा सुरू आहे. आज आपण युगानुयुगे परंपरेचे सारथी आहोत. गुरुजी आपल्यापेक्षा भगवान देव म्हणून श्रेष्ठ आहेत, कारण त्यांनीच या जगाची ओळख ज्ञानरूपी प्रकाशाने आपल्याला करून दिली. त्यांनीच आपली एक माणूस म्हणून ओळख जगामध्ये निर्माण केली. आज आपल्या जीवनाचे स्वरूप जरी बदलले असले तरी गुरु शिष्यांचे नाते आजही आपण बघत असतो. गुरुपौर्णिमांसारखे प्रसंग गुरूंचे महत्त्व अधोरेखित करतात आणि त्यांच्याबद्दल आदर निर्माण करतात. असेच कार्य श्री दत्त दिगंबर पीठ लाडगाव छत्रपती संभाजीनगरीमध्ये धर्माचार्य 1008 महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज दहिवाड यांच्या माध्यमातून सुरू आहे. सामान्य व्यक्तिमत्व, बोलण्यात शिथिलता, राहणीमान सामान्य, मात्र ईश्वराने दिलेला अलौकिक चमत्कार म्हणजे दत्तात्रय महाराज दहिवाड. अनेकांच्या जीवनातील नैराश्याचे भाव दूर करून त्यांचे जीवनात आनंद निर्माण करण्याचे कार्य करण्याची शक्ती प्राप्त असलेले दत्तात्रय महाराज दहिवाड यांना धर्माचार्य 1008 महामंडलेश्वर ही उपाधी प्राप्त झाली. त्यांनी अनेक देश विदेशातील भक्तांना मार्गदर्शन करीत सेवेचे व्रत निरंतर सुरू ठेवले. कुठलीच बुवाबाजी नाही, जादूटोणा नाही व अंधश्रद्धेपासून समाजाला दूर ठेवीत फक्त दत्त नाम जप व आध्यात्मिक भावनेतून समाजसेवा करण्याचे कार्य करीत असल्याने त्यांचे हजारो भक्त असून दर गुरुवारी त्यांच्याकडे भक्त दर्शनासाठी येत असतात. भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी लाडगाव येथे श्री दत्त दिगंबर पीठाची निर्मिती करण्यात आली. या पीठात दत्तात्रय भगवान, माता लक्ष्मी व संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या मूर्ती असून या मठातूनच अध्यात्म शिकविले जाते. या मठात दरवर्षी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे दत्त जयंती व गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला गुरुवर्य धर्माचार्य 1008 महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज दहिवाड यांचे पूजन करण्यासाठी देशातून व परिसरातून शेकडो भक्त या दिवशी उपस्थित राहतात व यांच्या दिवशी अनेक भक्तांना गुरुदीक्षा सुद्धा देऊन दत्तभक्ती करण्याचा धार्मिक मार्ग सांगत अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचा मूलमंत्र या दिवशी दिला जातो. दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. गुरुपौर्णिमेला दरवर्षी पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या उत्कृष्ट पत्रकाराला उत्कृष्ट पत्रकार व सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना धर्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा लाडगाव छत्रपती संभाजीनगर येथील दत्त दिगंबर पीठात ब्रह्मलीन परमपूज्य श्री सागरानंद सरस्वती महाराज आनंद आखाडा यांच्या कृपा आशीर्वादाने श्री महंत स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, 1008 महंत स्वामी गणेशानंद सरस्वती महाराज, श्री 1008 महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज दहिवाड यांच्या शुभ आशीर्वादाने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी श्रीचा अभिषेक हस्ते गुरुचरित्र पारायण करता श्री पांडुरंगराव मुंडलिक यांच्या हस्ते सकाळी 8:30 ते 9:30 दत्त दिगंबर पीठाचे सचिव सर्वेसर्वा राहुल दत्तात्रय दहिवाड पंचगव्य स्नान मंत्रोच्चारण साधू संत व शिष्य परिवारांच्या हस्ते करण्यात आला. 10 वाजता यज्ञयाग सुरुवात झाली. गुरुमंत्र दीक्षा देण्यात आली.
11 वाजता महर्षी व्यास जगद्गुरु शंकराचार्य व ब्रह्ममलीन परमपूज्य स्वामी विवेकानंद सरस्वती प्रतिमा पूजन, 12:30 वाजता हवन पूर्णाहुती व आरती करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12:30 ते 2:30 पर्यंत उपस्थित भाविक भक्त पाहुणे मंडळी यांना महाप्रसाद वितरण करण्यात आले. त्यानंतर धर्माचार्य 1008 महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज दहिवाळ यांचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर महाराज यांनी उपस्थित सर्व भक्तांना व पाहुण्यांना आशीर्वाद देत गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगत गुरुवचन सांगितले. दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार खंडाळकर साहेबांच्या हस्ते व सोपानराव मुंडलिक अध्यक्ष सराफ फेडरेशन, कमलाकर शेठ दहिवाळ शेलगावकर, माजी महापौर शेट्टी साहेब, गजानन बागल सरपंच लाडगाव, ॲडव्होकेट सुनीताताई देशपांडे, अंबेजोगाई मधुकरराव टाक, सोनार समाज महाराष्ट्र अध्यक्ष अनिलराव आंबिलवादे, समाजसेवक संभाजीनगर मयूर वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा प्रमुख उपस्थिती स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी दिनेश येवले, मुख्य संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता. वरिष्ठ पत्रकार नागपूर धर्मभूषण श्री दीपक जानकीराम पंत वांजरखेडे अंबेजोगाई यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन गुलाब पुष्पांच्या वर्षाव करीत मंत्रोपचारात सन्मानित करण्यात आले. त्यानंतर गुरुपूजन करून आशीर्वाद घेण्यात आले. कार्यक्रमाचे सुंदर नियोजन अनिलराव कोल्हेसर जालना प्रमुख सूत्रधार श्री दत्त दिगंबर पीठ पौरीहत्य संजय महाराज तडेगावकर यांनी केले. हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यशस्वी करण्यासाठी दत्त दिगंबर पीठ चॅरिटेबल ट्रस्ट, भक्त परिवार व महिला मंडळ रामस्थ राहुल दहिवाल मित्रमंडळ, दत्त दिगंबर पीठ विश्वस्त सौ पल्लवी राहुल शेठ दहिवाळ, महिला अध्यक्ष सौ प्रयागबाई तांबे, उपाध्यक्ष सौ गयाबाई बागल, सौ लक्ष्मीबाई धाडगे, सौ चंद्रकलाबाई इथर, शेवंताबाई इथर, सरपंच गजानन बागल, शेखर वानखेडे, सूत्रधार अनिलराव कोल्हेसर, ज्ञानेश्वर तांबे साहेब, भागवत तांबे, वाल्मिकराव घाडगे, साईनाथ इथर, सुखदेव इथर, पंचक्रोशीतील भाविक भक्तगण यांनी या गुरुपौर्णिमा उत्सव पार पाडण्यासाठी सहयोग दिला. लवकरच भव्य दिवस दत्त दिगंबर पीठाचे दत्तात्रय भगवान, माता लक्ष्मी व संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे प्रतिष्ठा होणार असून महाराष्ट्र सरकारकडून या पीठाला धार्मिक स्थळांचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. धन्यवाद. गुरु दत्तात्रय भगवान की जय. जय नरहरी.